एकदा ही पूर्ण केस समजून घ्या. आपण इन्क्लाइंड प्लेन मध्ये इन्क्लाइंड सरफेसला एक्स ऍक्सिस म्हटलेले, हा वाय ऍक्सिस आहे. ऑब्जेक्ट आपण यू वेलॉसिटीने प्रोजेक्ट केला. हा प्रोजेक्ट केल्यानंतर हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन आणि हा अँगल ऑफ प्रोजेक्शन. आपण ज्या अँगलने फेकला ऑब्जेक्ट त्याला प्रोजेक्शन अँगल म्हणतो. प्रोजेक्ट केला, ठीक आहे. आणि हा तर फिक्स सरफेस होता ना, त्याचा अँगल होता. तर लक्षात घ्या, हा फिक्स असतो, अल्फा चेंज होत नाही. थिटा चेंज होऊ शकतो, कारण आपण किती अँगलने फेकतोय आपल्या मनावर आहे. आपण एखादी वस्तू अशी फेकली, तेवढा अँगल आहे. अशी फेकली, अँगल वाढला पहा. अजून वर फेकली, आपण जेवढी वर फेकत जाऊ, जेवढी खाली फेकत जाऊ, वेगवेगळे प्रोजेक्शन अँगल्स होऊ शकतात. पण जर इन्क्लाइंड प्लेन फिक्स आहे, लाईक दिस फिक्स आहे, हा अल्फा तर बदलणारच नाही. आता दुसरी गोष्ट, आपण ज्याला एक्स ऍक्सिस मानलं होतं, त्या एक्स ऍक्सिसचा हा जर इकडे ओरिजिन असेल, तो राईट असलं पाहिजे पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह. आता बघा, इथे जर एखादा ऑब्जेक्ट ठेवला तर तो स्लाइड करत खाली येईल. खाली कोणामुळे तो काल सांगितलं, एम जी साइन थिटा. आता पुढे एनएलएम मध्ये आपण हे डबल शिकणार आहे, ठीक आहे. तिथं मेन याचं काम आहे. एनएलएम वर्क पॉवर एनर्जी मध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इन्क्लाइंड प्लेनच्या केसेस आहेत, ठीक आहे. आता ऑब्जेक्ट इथं ठेवलेला, खाली येणं म्हणजे त्याला कुणीतरी पुश करत आहे, ढकलत आहे. या पुशिंगला किंवा गोइंग फॉरवर्डलाच आपण ऍक्सेलरेशन म्हणतो. मग एक्स ऍक्सिस मधला ऍक्सेलरेशन कोणता आहे? जी साइन अल्फा. कारण इथं फोर्सचा कॉम्पोनंट कोणता होता? एम जी साइन अल्फा. साइन थिटा होता. आता इथं हा थिटा कोण आहे? अल्फा आहे, त्याला साइन अल्फा म्हणतो. तर बघा, या डायरेक्शन मध्ये अपवर्ड मध्ये आपण एक्सला पॉझिटिव्ह मानलं होतं, पण ऑब्जेक्ट कुठे येतोय? ऑपोजिट टू एक्स ऍक्सिस, खाली येतोय. म्हणून आपला जी साइन अल्फा काय होईल? निगेटिव्ह होईल. तर कंपल्सरी आपण पाहत होतो, ग्राउंड टू ग्राउंड केसमध्ये एक्स ऍक्सिसला ऍक्सेलरेशन नसतं प्रोजेक्टाईलला, पण इन्क्लाइंड प्लेन मध्ये एक्स मध्ये पण ऍक्सेलरेशन आहे, वाय मध्ये तर नेहमी असतं. वाय मध्ये असणारच, कारण ग्रॅव्हिटी असतेच. म्हणून इथे आपण निगेटिव्ह साइन अल्फा घेतो जी, आणि बघा अपवर्ड डायरेक्शनला वायला प्लस मानतो आपण, तर जी कुठं लागतोय? खाली. म्हणून जी कॉस अल्फा निगेटिव्ह घेतात. तर इथे नेहमी लक्षात ठेवा, एक्स मध्ये जी साइन अल्फा, वाय मध्ये जी कॉस अल्फा. दोन्ही निगेटिव्ह का असतात समजलं? हे मुद्दाम आपण नंतर दिलेले आहे. लिहायलाच रेकॉर्ड करू. ही कोणती केस आहे बेटा? बेटा बॉटम टू टॉप. ही कोणती केस होती? तुम्हाला क्वेश्चन मध्ये कधी 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 असं सरळ म्हणते की की एका प्रोजेक्टाईलला बॉटम टू बॉटम टू टॉप टॉप फेकलं, फेकलं, फिगर फिगर खाली देखील आहे, खाली या आहे, या पद्धतीचं पद्धतीचं मोशन मोशन आहे. आहे. तर तर ते ते त्याच्या त्याच्यामागचं मागचं रिझन आहे, तुम्ही ऍक्सिलरेशन कसं घेता हे पाहिलं. ठीक आहे. ठीक आहे. तर इथे तर इथे दोन तीन गोष्टी आता तुम्हाला तुम्हाला बॉटम टू टॉप फेकताना काय होईल? ऍक्सेलरेशन दोन्हीपैकी एक तर निगेटिव्ह फिक्स आहे. कोणता निगेटिव्ह असेल? जी जी कॉस अल्फा निगेटिव्ह होईलच ना. ऍक्सेलरेशन नेहमी खालीच राहील ना. जी वर फेकेल का ऑब्जेक्टला? नाही. कधी जी साइन अल्फा तुम्ही जेव्हा खालून वरून खाली फेकता, तेव्हा बघा ऍक्सेलरेशन खाली आहे, ठीक आहे. हा, हे तुमच्या लक्षात येईल पुढच्या केसेसमध्ये. म्हणून बॉटम टू टॉप आहे का टॉप टू बॉटम आहे, याकडे लक्ष द्यायचं आहे. माहित असल्या पाहिजे. आता जो तो एक्स एक्स ऍक्सिस ऍक्सिस असतो, याला याला आपण आपण नाव देतो. हा हा ऍक्सिस ऍक्सिस आहे अलोंग इन्क्लाइंड इन्क्लाइंड प्लेन. प्लेन. आयपी आयपी म्हणजे इन्क्लाइंड प्लेन. अलोंग. अलोंग, कारण कारण आता खूप जण कन्फ्युज होऊ शकतात त्या त्या ग्राउंड ग्राउंड साठी. ग्राउंडच्या ग्राउंडच्या ऍक्सिसला ऍक्सिसला आता आपण विसरून जायचंय, म्हणून मी त्याला तिथे शेड करून टाकलं, संपलं. त्याचं काम काहीच नाही. तो तो फक्त तुम्हाला अल्फा अँगल देणार आहे पुढे, बस. आपल्यासाठी आता जो पूर्ण रेफरन्स फ्रेम आहे प्रोजेक्टाईलची, ती त्या इन्क्लाइंड एक्स वाय ऍक्सिसला, आणि एक्स वाय ऍक्सिस नेहमी कसे असतात? परपेंडिक्युलर असतात एकमेकांना. याला शॉर्ट मध्ये असं समजून घ्या, ही ही आपली आपली इतके दिवस शिकलेली केस होती, ग्राउंड टू ग्राउंड. तर आता आता आपण कुठे कुठे शिकतोय? या या केस. हे हे चालू आहे आता. काय लक्षात ठेवणार? एक्स ऍक्सिसला काय म्हणायचं? अलॉंग द इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड प्लेन हा आहे ना, एक्स ऍक्सिस काढलाय कोणाच्या? अलॉंग इन्क्लाइंड प्लेनच्या. इन्क्लाइंडचा अर्थ झुकलेला.
हा असा सरफेस आहे. आपला इतके दिवस तो असा होता, ग्राउंड टू ग्राउंड, है की नाही? हे असं होतं ना. आता मी यालाच काय केलं, इथं दोरीनं बांधून टाकलो आणि असं केलं. बघा हे सोबत चालला, हम साथ साथ है. चालू की नाही यांचं? तर हा झाला इन्क्लाइंड प्लेन. तर एक्स ला म्हणायचं अलॉंग इन्क्लाइंड तुम्ही प्लेन. आताही बघा एक्स वाय ला परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर केलं केलं आणि आणि इथून तो फिक्स तसं राहणार. फिक्स राहणार. तेवढाच तेवढाच फरक. फरक. त्याची आपण जे आपण जे टेबल बनवत होतो तो इनिशियल व्हेलॉसिटी. आता आता हा टेबल आपल्यासाठी मेन मेन असतो. असतो. तुम्हाला मला जे क्वेश्चन बनवायचे ते टेबल थ्रूच लक्षात ठेवायचे. यू एक्स UX असा टेबल आपण सुरुवातीला बनवला होता ग्राउंड टू ग्राउंड मध्ये. तो तो लक्षात लक्षात ठेवा. ठेवा. UX यू U मध्ये आता आता बघा बघा इनिशियल व्हेलॉसिटी इन इन एक्स एक्स ऍक्सिस ऍक्सिस आहे. ती ती इथे इथे यू U कॉस cos थीटा थीटा आहे. आहे. त्याला त्याला अल्फा अल्फा देऊ नका. अल्फा अल्फा मध्ये कोण आहे ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन. तर तर हा हा होणार यू U कॉस cos थीटा. थीटा. आपण आपण एक्स मधलं सगळं तयार गॅलिलिओ स्टेटमेंट. ऍक्सिलरेशन इन एक्स ऍक्सिस हे हे बघा मायनस जी साइन अल्फा. या या दोन दोन गोष्टी गोष्टी सगळ्यात मेन असतात. त्याच्यानंतर त्याच्यानंतर इक्वेशन इक्वेशन लिहा एक्स ऍक्सिस मधलं ux प्लस ax t. ओके. bx हा V इज इक्वल टू यू प्लस एटी, जो पहिला फॉर्म्युला आहे तो लिहिलाय आपण. या सगळ्यामध्ये आपण सबस्क्रिप्टला काय लावत आहोत, एक्स. याचा अर्थ काय, आपण एक्स मधलं मोशन अनालाइज करतो, म्हणजे अलॉंग इन्क्लाइंड प्लेन. तर त्यामध्ये व्हेलॉसिटी काय असेल, यू एक्स, ती असते यू कॉस थिटा, आपण ही मागे पाहिलेली आहे. ऍक्सेलरेशन एक्स मधलं कोणतं आहे, खाली येणारं पहा, मायनस जी साइन अल्फा. आणि व्हेलॉसिटी ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट, व्हेलॉसिटी आपण ह्याच्या अलॉंग घेतोय ना, ही व्हेलॉसिटी आहे. ऑब्जेक्ट एका टाइमला इथं असेल, मग इथं असेल, मग टॉप हाईट वर असेल, मग तो कमी कमी होत जाईल, पुन्हा तो ग्राउंड वर येईल. तर त्याच्यामध्ये व्हेलॉसिटीची चेंज होते. ती इनिशियल व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि किती टाइम साठी ट्रॅव्हल केलं तेवढ्यावर डिपेंड आहे. सगळीकडे एक्स लिहितोय आपण, कारण आपण त्याला दोन वेगवेगळ्या ऍक्सिस मध्ये पाहतोय, कारण हे 2D मोशन आहे. समजलं? चला. कोण कोण ux UX फेकलेली वेगवेगळी व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी. त्याचा त्याचा एक्सचा कॉम्पोनंट कोण आहे, u यू cos कॉस थीटा. थीटा. वायचा कोण कोण यू साइन थीटा. ते तर ते तर बघा मी बघा मी तुम्हाला हे सांगायलो सांगायलो. थीटा थीटा होता अँगल अँगल ऑफ प्रोजेक्शन आणि आणि अल्फा होता अँगल ऑफ इन्क्लिनेशन. मागच्या पिरियडला सांगितलं होतं. हे ते दोन डोक्यात ठेवा आणि ते दोन वेगवेगळे अँगल असतात, म्हणून म्हणून त्यांना आपण दोन वेगवेगळे लेटर्स दिलेले. चेक चेक करा. आता इथे तुम्ही याचं इक्वेशन काय लिहिता, u यू cos कॉस थीटा मायनस जी साइन अल्फा टाइम्स टी. हे तर हे x एक्स ऍक्सिस मधलं व्हेलॉसिटी समजला हा फॉर्म्युला कसा आला. आपण वर ux आणि ax लिहिला, हे आपलं पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. तुम्हाला एक्स ऍक्सिस मधली टी टाइम मधली जर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर काय घ्याल तुम्ही, यू मधली स्पीड, यू मधलं एक्स मधलं ऍक्सेलरेशन, एक्स मधली स्पीड, एक्स मधलं ऍक्सेलरेशन. टाइम तर कोणत्याही ऍक्सिस मध्ये सेम लागणार आहे. ऑब्जेक्ट जेव्हा प्रोजेक्टाईल मोशन करतो तेव्हा तो असा बघतो का, मला एक्स मध्ये वेगळा टाइम लागायला, वाय मध्ये वेगळा, तसं नाही. ऑब्जेक्ट तर दिसताना एकच दिसतो ना आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं, नेचर मध्ये एक्स वाय ऍक्सिस असं काही नाही, आपण आपल्या सोयीसाठी केलेले. म्हणून आपण जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला फेकतो, जसं समजा मी एखादा दगड फेकला, तर तो या पूर्ण सराउंडिंग मध्ये काय आहे, सराउंडिंग तर एन डायमेन्शनने बनलेली आहे. तर प्रत्येक डायमेन्शनचा वेगळा टाइम पाहिलो का आपण, आपण एवढंच पाहिलोय की हा दगड इथून तिथपर्यंत 3 सेकंड्स मध्ये गेला. तर तुम्ही असं पाहिलं का, तो एक्स मध्ये किती वेळ गेला, वाय मध्ये किती गेला, झेड मध्ये किती गेला. तर टाइम साठी टी एक्स टी वाय असं काही नसतं. टाइम हा फिक्स टीच असतो. हा स्पीडचे कॉम्पोनंट वेक्टर असल्यामुळे वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळे घेतो आपण. वेक्टर आपण आपल्या सोयीसाठी आणले आहे, डायरेक्शन फिक्स करायची. प्रॉब्लेम काय होता माणसाचा, ऍक्सिस आपण तयार केली, जे नव्हतेच म्हणजे आहेत, पण आपण त्याला आपल्या सोयीसाठी बनवलं. आता ऍक्सिस बनवले तर सगळ्या ऍक्सिसच्या अलॉंग तुम्हाला व्हेलॉसिटी पण पाहावी लागेल.
जे काम करण्यासाठी दुसरे 10 वाढून ठेवले आपण, ते वाढलेलं काम आहे. तर लक्षात घ्या Vx काय आहे? Ux प्लस AXT. तर Vx काढायचा असेल तर Ux ला काय लिहा? U cos थिटा. AX काय आहे? मायनस जी अल्फा, बघा मायनस आला, आणि इंटू टाइम. तर ह्याला म्हणतात व्हेलॉसिटी टाइम रिलेशन. याच्यात एक व्हेलॉसिटी आहे आणि टाइम आहे. व्हेलॉसिटी टाइम रिलेशन, हे 3 रिलेशन तुम्हाला कायनेमॅटिक्सच्या 1D मध्ये शिकवलेले आहेत. पूर्ण 1Dच इथे यूज होते बघा, फॉर्म्युले तेच आहेत. फक्त आपण इथं काय करतोय? साइन कॉस त्या ठिकाणी टाकतोय. पूर्ण 2D मध्ये फरकच कटो पडतो. इथे कॉम्पोनंट्स येतात, तिथं ते नसतं. एवढाच फरक आहे. कळलं? पीटी पीटी ग्राफ ग्राफ असा असा राहील. राहील. थोडक्यात थोडक्यात पीटी पीटी ग्राफ ह्याला ग्राफ ह्याला रिप्रेझेंट करतो. रिप्रेझेंट करतो. पण आता पण आता प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे आहे इन्क्लिनेशन इन्क्लिनेशन मध्ये. बर बर, अजून अजून याच्यात याच्यात मला सांगाल सांगाल बी पी एक्स एक्स स्क्वेअर स्क्वेअर यू यू एक्स एक्स स्क्वेअर स्क्वेअर प्लस प्लस 2 2 ए ए एक्स एक्स एस. एस. आता आता याच्यामध्ये याच्यामध्ये काम करा. एस. एस. चला चला, यू यू मधल्या मधल्या सॉरी एक्स एक्स मधल्या मधल्या इनिशियल इनिशियल वेलोसिटीचा वेलोसिटीचा स्क्वेअर. स्क्वेअर. तर तर यू यू कॉस कॉस थिटाचा थिटाचा होल होल स्क्वेअर स्क्वेअर. हे हे ऑलरेडी ऑलरेडी निगेटिव्ह निगेटिव्ह एक्स एक्स मध्ये मध्ये निगेटिव्ह निगेटिव्ह 2 2 जी जी साइन साइन अल्फा. अल्फा. हे हे एवढ्याची एवढ्याची व्हॅल्यू व्हॅल्यू दिली दिली आपण. आपण. आणि आणि एस एस काय काय डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट कशाच्या कशाच्या अलॉंग अलॉंग होत होत आहे आहे? एक्सच्या एक्सच्या अलॉंग. अलॉंग. इथं इथं तुम्ही तुम्ही एक्स एक्स लिहा. लिहा. एक्सच्या एक्सच्या जागी जागी एक्स. एक्स. आलं लक्षात काय केलं ते? मी तिथं जे क्लासमध्ये शिकवलं तो हाच क्लास आहे. इथंच बसले होते सगळे, त्याच्यामुळे तोच फील लक्षात घ्या. आता काय सांगायलो? Ux ची व्हेलॉसिटी यू कॉस थिटा स्क्वेअर आहे, स्क्वेअर करा. AX मायनस 2G साइन अल्फा, हे पूर्ण. आणि एस आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट आपण कुठलं पाहतोय? एक्स मध्ये किती झालं, कारण आपण सगळं अलॉंग एक्स ऍक्सिस पाहतोय आता. इथे एकही फॉर्म्युला वाय साठी लिहित नाहीये. 35 मिनिटचा व्हिडिओ आहे, ह्याच्यात सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सगळ्या. याच्या बाहेर प्रोजेक्टाईल मोशन इन इन्क्लाइंड प्लेन नाहीये. मग एस ला आपण काय मानलं? एक्स. तर हे पूर्ण आता एक्स ऍक्सिस मधलं सेकंड इक्वेशन आहे. जेवढं इथं तुम्हाला कॉन्सेप्ट डोक्यात डोक्यात ठेवता येईल ठेवा. नंतरचा नंतरचा अभ्यास फक्त रीडिंगचा रीडिंगचा राहतो. अंडरस्टँडिंग इथं अंडरस्टँडिंग करून इथं करून घ्यायची घ्यायची जी आहे ती. नंतर नंतर वाचताना हे वाचताना कळलं हे पाहिजे कळलं की पाहिजे कसं की कसं आलं. हे लिहिलं हे आपण लिहिलं आपण. 60 60 प्लस प्लस हाफ हाफ जी जी इन ए स्क्वेअर. स्क्वेअर. काढा हा थर्ड इक्वेशन. फॉर्म्युला. आता आता डिस्प्लेसमेंट एक्स डिस्प्लेसमेंट एक्स मधले मधले ह्याला ह्याला एक्स एक्स लिहून लिहून टाका. टाका. काही काही अडचण अडचण नाही. नाही. यू यू कॉस कॉस थिटा थिटा टी. टी. इथे इथे मायनस मायनस लिहिलंच. लिहिलंच. हा हा कोण कोण आहे? आहे? जी जी साइन साइन अल्फा अल्फा बाय बाय 2 2 टी टी स्क्वेअर. स्क्वेअर. केलं केलं काहीच काहीच नाही नाही आपण. आपण. फक्त फक्त वर जे वर जे दोन दोन लिहिलेल्या लिहिलेले गोष्टी गोष्टी होत्या होत्या या या दोन दोन गोष्टी त्यांना आपण कायनेमॅटिक्सच्या इक्वेशन्स मध्ये अप्लाय केलं. क्लिअर झालं क्लिअर इथपर्यंत? झालं इथपर्यंत? हे हे सगळं सगळं झालं झालं अलॉंग अलॉंग इन्क्लाइंड इन्क्लाइंड प्लेन. प्लेन. आता आता कधी इन्क्लिनेशन इन्क्लिनेशन प्लेन मध्ये प्लेन मध्ये इन्क्लाइंड इन्क्लाइंड प्लेन प्लेन मध्ये मध्ये प्रोजेक्टाईल प्रोजेक्टाईल मोशनचे जे मोशनचे जे ऍक्सिस ऍक्सिस असतात त्यांना एक्स त्यांना आणि एक्स वाय आणि ऍक्सिस वाय ऍक्च्युली ऍक्सिस म्हणत ऍक्च्युअली नाही. म्हणत नाही. एक एक ऍक्सिस ऍक्सिस असतो असतो अलॉंग अलॉंग इन्क्लिनेशन, इन्क्लिनेशन, दुसरा दुसरा असतो असतो परपेंडिक्युलर टू परपेंडिक्युलर टू इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन. पण तुम्हाला तुम्हाला कधी 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 असं कधी असं म्हणतील म्हणतील प्रोजेक्टाईल प्रोजेक्टाईल अन an ऑब्जेक्ट इज object is प्रोजेक्टेड projected अलॉंग along असं असं म्हणतील. म्हणतील अलॉंग along द the इन्क्लाइंड inclined प्लेन plane. म्हणजे त्याला म्हणजे काय त्याला काय म्हणायचं? म्हणायचं? अलॉंग द along the इन्क्लाइंड inclined प्लेनचा plane चा अर्थ अर्थ ते ते बॉटम बॉटम टू टू टॉप टॉप चालेल. चालेल. टॉप टू टॉप टू बॉटम बॉटम राहू राहू शकते शकते. विथ With inclination inclination angle angle 30 30 degree degree. with With initial initial velocity velocity making making angle angle with with inclined inclined plane plane 60 60 degree. degree. म्हणजे वरचा वरचा थीटा थिटा 60 60 खालचा खालचा 30. 30. असा असा क्वेश्चनला क्वेश्चनला क्लिअर क्लिअर होती. होती. फिजिक्सच्या फिजिक्सच्या क्वेश्चनची क्वेश्चनची एक एक सगळ्यात सगळ्यात चांगली चांगली गोष्ट गोष्ट असते. असते. क्वेश्चन क्वेश्चन स्ट्रेट स्ट्रेट फॉरवर्ड फॉरवर्ड असतात, असतात, कन्फ्युजिंग कन्फ्युजिंग असतात असतात आणि आणि डायरेक्ट डायरेक्ट फॉर्म्युला फॉर्म्युला लावून लावून आन्सर. आन्सर. फिजिक्स मध्ये नाही. या स्टोरीला सगळ्यांनी थोडस जस्टिफाय करायचं आहे. आता मला वाटते तुम्ही या फिगरला आता तुमच्या डोळ्यामध्ये फक्त बसून घ्यायचे ना बोलत राहा इन प्लेन. आता मी लिहितोय y ऍक्सिस. पाहिल्यास पाहिल्यास काय काय म्हणतात? म्हणतात? परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर टू टू इन्क्लाइंड इन्क्लाइंड प्लेन. प्लेन. हे हे नाव नावाचं आता आता असंच असंच राहणार राहणार ना. ना. एक्स ऍक्सिसला काय म्हणायचं? अलॉंग इन्क्लाइंड प्लेन. वाय ऍक्सिसला म्हणायचं परपेंडिक्युलर टू इन्क्लाइंड प्लेन. आपण मागचे सगळे फॉर्म्युले एक्स मध्ये काढले होते, आता ते सगळे वाय मध्ये असतील.
आता पूर्ण हळूहळू हळू सगळं समजून घ्या, काही अवघड नाही. बोलत राहा UY. आता मी काय आता मी काय म्हणतो फिगर डोक्यात ठेवा. UY म्हणजे वर. U sin theta. असे बोलत होते. ही मजा आहे शिकण्याची. फटाफट आन्सर देतो. तुम्हाला 10दा विचारलं तरी एकदा सांगा. असो. थांबा थांबा थांबा. acceleration in Acceleration in y y axis axis minus g cos alpha. खाली खाली आहे. आहे ईश्वरी खाली आहे जावळ. cos component आहे. इधर इधर alpha, अल्फा उधर cos alpha. ते खाली खाली आहे. sin sin alpha alpha सगळ्यात सगळ्यात तिथंच आहे. py uy plus ayt. गॅलिलिओने किती उपकार केले बघा. दोन ऍक्सिसला सेपरेटली ट्रीट करा. लगाव. u sin theta minus g cos alpha times t. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. बिलकुल एकही इक्वेशन पाठ करायचं नाही. तुम्हाला जर कळलं uy आणि ay काय आहे तर हे सगळे इक्वेशन सहज बनतात. यातलं कोणतंही इक्वेशन पाठ करायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. लगाव इसका बिस्का ay सांगा. तुम्ही सांगा. y स्क्वेअर sin theta square minus 2g cos alpha x. x का y? Yes, sir. नाही ना, आता y मध्ये चालू आहे ना सगळं. वो स्टोरी उधर खतम हो गई. ठीक आहे, चला पहा. त्याला त्याला आता आता सध्या सध्या ब्रॅकेट ब्रॅकेट मध्ये मध्ये वापर u u sin theta whole square मायनस g sin sin alpha by by 2. ठीक आहे. ठीक आहे. मी इथं मी इथं by 2 का केलं आणि आणि इथे cos पाहिजे. alpha पाहिजे. दोन दोन गोष्टी गोष्टी चुकल्या माझ्या. इथे इथे 2 cos cos alpha आणि हे इक्वेशन y मधले त्याच्या जागी y घ्या. लास्ट लास्ट आता एक राहिलं, त्याला कशाला नाराज करायचं. डिस्प्लेसमेंट इन y uyt प्लस हाफ तेच कुठतरी येते एवढं डोक्यात आहे. स्क्वेअर पण येते. आता हे y ऍक्सिस मध्ये y लिहा. u sin theta times t minus g cos alpha by 2 into t square. समजलं? ते ते तीन आणि हे तीन फॉर्म्युले जर डोक्यात ठेवला तर इन्क्लिनेशनचा खेळ संपतो. एवढंच आहे. इन्क्लाइन प्लेनचा प्रोजेक्ट काय प्रूफ तुमच्या बिलकुल कामाचे नाही. की ज्या ठिकाणी फक्त एक छोटासा चेंज करायचा. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची टेक्निक सांगतो. सगळ्यात मेन आहे टाइम ऑफ फ्लाइट. कालच केला होता. त्याला आपण कॅपिटल टी ने दाखवूया. कॅपिटल टी ने दाखवूया. सांगा कोणतं कोणतं इक्वेशन यूज करणार? टाइम ऑफ टाइम ऑफ फ्लाइट आपण कोणत्या ऍक्सिस नुसार काढतो? y नुसार काढायचं नाही. फक्त रेंज रेंज आपण ऍक्सिस ने काढतो हे डोक्यात ठेवा. म्हणजे तुम्हाला तुम्हाला फॉर्म्युले वापरताना थोडीशी हेल्प होईल, बाकी काही नाही. ठीक आहे. ठीक आहे. कारण पहिला फॉर्म्युला ऍसिड किंवा डिसेंट बद्दलच बोलतो. आपण कधी टाइम ऑफ फ्लाइट काढताना सेकंड रिलेशन वापरायचं. py square uy square plus 2ays. याला आपण काढत असताना असं पाहू. लक्षात ठेव. असं येते. आपण हे करूया. S म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट along y axis. आता घ्यायचंय. थांबा. आपण एक काम करू. हे पण नको. ईश्वरी आता तर मी काय करतो तिसरं घेतो. मला पहिले घ्या म्हणल्यावर मी जोडतो. टाइम ऑफ फ्लाइटला मी आता इथे कॅपिटल टी मानून काम करतो. ठीक आहे. चला वाटल्यास आपला बेसिक वाला घेऊ. हा इथे सांगा याच्यात काय बनेल? u काय होतं? टाइम ऑफ फ्लाइट आहे. ते मेन क्वेश्चन मध्ये सगळ्यांनी लक्ष द्या. आपल्या बेसिक फिगर मध्ये यायचं आपल्याला. इथून तुम्ही फेकल्यावर बघायचा xy कोऑर्डिनेट प्रत्येक वेळी चेंज होत चाललेला आहे. जेव्हा टाइम ऑफ फ्लाइट होईल म्हणजे प्रवास संपला.
या पॉइंटला त्याचा प्रवास जर्नी खतम झाली. इथे काय झालं, y कोऑर्डिनेट 0 झाला. तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी बेस्ट ऑप्शन हा आहे. इथला y कोऑर्डिनेट 0 करा आणि आपण तेच टोटल टाइम ऑफ फ्लाइट साठी काय केलं, डिस्प्लेसमेंटचं रिलेशन लावलं. y ऍक्सिस मधलं डिस्प्लेसमेंट या पद्धतीने येईल. इथं y ला 0 ठेवून द्या. पुढच्या स्टेपला पाहिजे ना, त्याला 0 करा. तर u sin थीटा कॅपिटल T स्क्वेअर याला त्याच्यामध्ये आपल्याला एक टी इथून कॅन्सल होताना दिसतो. ओव्हरऑल इथे टी राहिला. आपल्याकडे राहिला u sin थीटा g cos अल्फा इंटू टी. आता या तुला इकडे आणतो, तुला इकडे आणतो बस हे इकडे घेऊन यायला थीटा कालच केला होता ना आपण. cos अल्फा. आता मी ज्याच्या भोवती एक छोटासा बॉक्स काढायला त्याला विसरून जा आणि फॉर्म्युल्याकडे नीट पहा. टू यू sin थीटा बाय g ग्राउंड टू ग्राउंड मधलं टाइम ऑफ फ्लाइट होतं. आता बघा किती इंटरेस्टिंग आहे फिजिक्स. ते शिकायचं मस्त मजा येते. ग्राउंड टू ग्राउंड मध्ये अल्फाचा कंपोनेंटच नव्हता. अल्फा नव्हताच. त्याच्यामुळे तुमचा आन्सर जी आहे इन्क्लाइन झाल्यामुळे काय झालं, इथे कॅन्सल आला. त्यामुळे नवीन कंपोनेंट अल्फाचा खाली आला कॉसचा. म्हणून ते कॉस अल्फा. किती जबरदस्त आहे. काय झाला फरक? ग्राउंड टू ग्राउंड मध्ये इन्क्लाइन अँगलच नव्हता ना, आपण इन्क्लाइन प्लेनच घेतला नव्हता. म्हणजे अल्फा नव्हताच. अल्फाच नव्हता तर अल्फाचा साइन अल्फा नसेल, कॉस अल्फा नसेल. तोच फॉर्म्युला होता. इंटरेस्टिंगली पहा, तुम्ही जेव्हा याला सगळे कॉम्पोनंट ठेवून सॉल्व्ह करता, जो एक्स्ट्रा काम करणारा पार्ट होता तो तिथे आपोआप अपियर झाला. फॉर्म्युल्यांची हीच मजा आहे. हे सगळे फॉर्म्युले कसे हेल्प करतात एकमेकांना. 2u sin थीटा बाय g cos अल्फा. काल तुम्हाला काय सांगितलं होतं, साइन आणि कॉस दोन्ही विसरून जा. काय दिसेल फॉर्म्युला? टाइम ऑफ फ्लाइट 2u बाय g. हा कुठला फॉर्म्युला झाला? 1D मधला झाला, y ऍक्सिस मधलं मोशन. आता फक्त कॉस विसरा. 2u sin थीटा बाय g ग्राउंड टू ग्राउंड मधला टाइम ऑफ फ्लाइट. आता इन्क्लिनेशन अँगल आल्यामुळे कॉस अल्फा पण वाढला. तर प्रत्येक वेळी केस बदलल्यामुळे एक कॉम्पोनंट ऍड होत जातो. त्या पद्धतीने हा फॉर्म्युला बनतो. हा फॉर्म्युला बनताना आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हे सांगत होतो. पहा आपण केसेसचा विचार करू. बघा जेव्हा मी t इक्वल टू u बाय g हे मी आपण सांगितलं असताच तुम्हाला, ग्राउंड टू ग्राउंड आणि इन्क्लाइन प्लेन. हा फरक लक्षात ठेवायचा फक्त. रेक्टिलिनियर मोशन असेल तर 2u बाय g, ग्राउंड टू ग्राउंड असेल तर 2u sin थीटा बाय g, इन्क्लाइन प्लेन असेल तर 2u sin थीटा बाय g cos अल्फा. अल्फा दोन्हीकडे थीटा लिहितात, सगळा क्वेश्चन बिघडून टाकतात. तर करू नका तसं. म्हणून तुम्हाला मी कालपासून 3 ते 4 वेळा हे सांगितलंय, थीटा म्हणजे अँगल ऑफ प्रोजेक्शन, अल्फा म्हणजे अँगल ऑफ इन्क्लिनेशन. ठीक आहे. आता पूर्ण भारतात तुम्हाला ह्याच्यापेक्षा सोपं कोणी नाही शिकवणार. तर तुम्ही क्वेश्चनला फक्त अंडरस्टँड करा, इक्वेशन कसे होत आहेत. सोपा टॉपिक आहे. पूर्ण प्लेन मध्ये इन्क्लाइन प्लेन प्रोजेक्टाईल मधला मुलांना अवघड वाटणारा कॉन्सेप्ट आहे. कारण त्यांना कोणता अँगल कुठे घ्यायचा हेच लक्षात येत नाही. आपण त्याचा पूर्ण बेस आधी तयार केला कालपासून. ते 25 मिनिटं वाया का घातली कळलं. मी डायरेक्ट तिथे घेऊ शकलो असतो की नाही. एक वेगळा व्हिडिओ बनवला होता त्याच्यात. मी तिथे पूर्ण इन्क्लाइन प्लेन आधी हे केला, एक्सप्लेन केला. आता त्याला समजून घ्यायला आता तुम्ही यूज टू व्हायचंय इन्क्लाइन प्लेन काय असतो. कारण पुढे वर्क एनर्जी पॉवर, न्यूटन लॉज ऑफ मोशन, रोटेशनल मेकॅनिक्स या सगळीकडे इन्क्लाइन प्लेन एक स्पेशल केस आहे. सगळे क्वेश्चन म्हणतात फ्रिक्शन मध्ये. फ्रिक्शन तर खूप जास्त तिथे यूज होतो. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, रोलिंग फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन, कायनेटिक फ्रिक्शन, खूप सारे आहेत. डेथ ऑफ वेन, त्या सगळीकडे यांचं काम पडतं. पुढच्या पार्टला मधला जो 90 into 1 by समजलं?
मॅक्सिमम हाईट. हा आता आता मॅक्सिमम बघा आपलं जे आपलं ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्शन प्रोजेक्शन होतं होतं इथे आपण इथे आपण मॅक्सिमम मॅक्सिमम हाईट हाईट घेतो आणि आणि ही ही आपली आपली जी जी एच एच मॅक्स मॅक्स होतं होतं लिनियर लिनियर मध्ये मध्ये इसको इसको भूल जाओ रेक्टिलिनियर रेक्टिलिनियर मध्ये. आता आता या या फॉर्म्युल्याचं फॉर्म्युल्याचं प्रूफ नाही प्रूफ नाही देणार देणार. बरं बरं मॅक्सिमम मॅक्सिमम हाईट हाईट काढायची काढायची तर तर कोणतं कोणतं रिलेशन रिलेशन लावणार लावणार? मॅक्सिमम मॅक्सिमम हाईट हाईट. तुम्हाला तुम्हाला हाईट हाईट काढायची काढायची म्हणजे म्हणजे यस यस काढायचं काढायचंय. सेकंड सेकंड किंवा किंवा थर्ड थर्ड दोन्ही दोन्ही लावू लावू शकता शकता. ठीक ठीक आहे आहे. थर्ड थर्ड कुठे थर्ड थर्ड त्याला त्याला जास्त जास्त सोपं सोपं जाईल जाईल कारण कारण स्क्वेअर स्क्वेअर मध्ये मध्ये आल्यामुळे आल्यामध्ये. आता आता आहे आहे का मी मी तुम्हाला तुम्हाला आता आता कोणतेही कोणतेही प्रूफ प्रूफ नाही नाही सांगणार सांगणार इथे इथे. त्यासाठी त्यासाठी आपण आपण डायरेक्ट डायरेक्ट केसेस केसेस करू करू. मला आता तुम्ही स्वतः फॉर्म्युला विचार करून सांगा. लिनियर मध्ये हाईट काय असायची? मॅक्सिमम यू स्क्वेअर बाय 2g. लिनियरची यू स्क्वेअर बाय 2g असते. कशी आली? v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2gs. एस काढायचं आहे म्हणजे हाईट काढायची. टॉप हाईटला v0 होते तर v स्क्वेअरला 0 करा. तर 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ए ला काय लिहिणार? जी लिहिणार मायनस जी. लिनियर मध्ये पण जी लागेलच ना आणि मग एस काय होईल? यू स्क्वेअर बाय 2g. ठीक नाही झाला फॉर्म्युला. आता यू स्क्वेअर बाय 2g सोबत साइन थिटा मल्टिप्लाय केला साइन स्क्वेअर तर मॅक्सिमम हाईट ग्राउंड टू ग्राउंड झाली. सेम आहे. तुम्ही केस चेंज करायचे. आता प्रूफ मध्ये जायचं नाही. मी तुम्हाला टाइम ऑफ फ्लाईट काढून दाखवलं आणि ग्राउंड टू ग्राउंड माहिती. आपल्याला फरक काय लक्षात आला? एक ऍक्सिलरेशनचा कॉम्पोनंट फक्त वाढत आहे. तर तो कुठं किती वाढतो एवढंच लिहायचंय नवीनच्या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणून बघा नंतरच्या व्हिडिओला कमी वेळ लागलेला आहे. कारण नंतरचे फॉर्म्युले तुम्हाला डिराईव्ह करत बसायचे नाही. डेरिव्हेशन टाइम ऑफ फ्लाईटचं असतं. आता हे फक्त जेव्हा इन्क्लाइंड मध्ये ते कन्वर्ट होत कन्वर्ट आहे होत आहे स्टोरी तेव्हा काय स्टोरी काय होती होती? हा हा इन्क्लाइंड इन्क्लाइन झाला इथे इथे थिटा थिटा. याचा अर्थ याचा अर्थ मॅक्सिमम हाईट मॅक्सिमम हाईट मध्ये आता आता इथे इथे जी जी कॉस कॉस अल्फाचा पण अल्फाचा रोल पण रोल आहे आहे. हे ज्याला हे ज्याला रिअलाइज रिअलाइज होते होते त्याला हे त्याला हे फॉर्म्युले फॉर्म्युले कळतात काय कळतात काय पाहिजे पाहिजे. मॅक्सिमम मॅक्सिमम हाईटचा हाईटचा साइन साइन स्क्वेअर स्क्वेअर थिटा थिटा बाय बाय 2g 2g होता होता. हे हे ग्राउंड टू ग्राउंड टू ग्राउंड मध्ये ग्राउंड मध्ये होता होता. मी काय मी काय म्हणलं म्हणलं या या प्रत्येक प्रत्येक गोष्टीत गोष्टीत नवीन नवीन कार्यकर्ता कार्यकर्ता हाच आहे. नो नो प्रूफ प्रूफ रिक्वायर्ड रिक्वायर्ड डायरेक्ट डायरेक्ट आन्सर आन्सर टाक टाक. काय गरज आहे प्रूफची? तुम्ही सेकंड किंवा थर्ड इक्वेशन लावलं कायनेमॅटिक्सचं तिथे तुम्ही फक्त वाय ऍक्सिस मधलं ऍक्सिलरेशन ठेवून दिलं जी कॉस अल्फा. संपलं ना काम. विशेष काहीच नाही. हा फरक आहे. कळलं मागच्या क्वेश्चन मध्ये काय क्वेश्चन मध्ये काय केलं केलं? टू यू साइन थिटा बाय जी होतं. जी जी सोबत कॉस सोबत अल्फा कॉस अल्फा मल्टिप्लाय केला मल्टिप्लाय केला. इथं पण इथं तोच पण तोच फॉर्म्युला फॉर्म्युला आहे आहे. फक्त फक्त एक्स्ट्रा एक्स्ट्रा कॉम्पोनंट कोण कॉम्पोनंट आला कोण आला? कॉस कॉस अल्फा अल्फा. संपलं संपलं. हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल रेंज रेंज काय फॉर्म्युला होता सांगा? एक्स ऍक्सिसचं इक्वेशन होतं. ऑब्जेक्ट किती लांब जाऊन पडतो त्याला आपण रेंज म्हणलं होतं. तर किती लांब जाऊन पडणार? रेंजचा काय फॉर्म्युला होता? सर रेंज म्हणजे डिस्टन्स. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. एक्स मधली स्पीड यू कॉस थिटा. स्पीड यू कॉस थिटा. एक्स मधला टाइम काय होता? आठवा आपण हॉरिझॉन्टल रेंजचा फॉर्म्युला काय लिहिला होता? यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी. एवढे मोठे क्वेश्चन केले की परवा. यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी. साइन 2 थिटाला 2 साइन थिटा कॉस थिटा लिहिलं होतं आणि मग आपण मॅक्सिमम रेंज वगैरे काढली होती. तेच असतं. हॉरिझॉन्टल रेंजचं हॉरिझॉन्टलचं डिस्प्लेसमेंट काय डिस्प्लेसमेंट काय राहील राहील? हे हे बघा बघा एक्स एक्स ऍक्सिसचं ऍक्सिसचं डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट वेलोसिटी velocity इन एक्स in x ऍक्सिस axis इनटू into टाइम time इन in एक्स x ऍक्सिस axis. टाइम तर सगळ्यात सेम असतो. एक्स x ऍक्सिस axis मधली वरती वेलोसिटी काय velocity काय होती होती? यू u कॉस cos थिटा theta. टाइम ऑफ टाइम ऑफ फ्लाइट फ्लाइट आता आता लिहिलं लिहिलं असं असं आम्ही आम्ही 2u 2u तुम्ही sin टोटल theta अपॉन upon g g cos cos अल्फा alpha. खाली खाली g g cos cos अल्फा alpha. बघा बघा इथे इथे पण पण एक्स्ट्रा एक्स्ट्रा तोल तोल झाला झाला. आपला बेसिक फॉर्म्युला काय होता आठवा? यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी होता. परत एक्स्ट्रा कोणाला? कॉस आला. कळायले नेहमी कोण यायला एक्स्ट्रा? नेहमी कॉस अल्फा एक्स्ट्रा येतो.
तेच फॉर्म्युले आहेत, काही वेगळं डोकं लावायचं नाही. कॉस अल्फा झालं की झालं नाही? की नाही? वापर प्रिंट करायचे. करायचे. आता आता एक काम करा, बघा बघा टाइम ऑफ टाइम ऑफ फ्लाइटचा फ्लाइटचा बेसिक फॉर्म्युला, ते ते सगळे आधी सगळे बेसिक बेसिक फॉर्म्युले फॉर्म्युले लिहूया. हम्म. मॅक्सिमम मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला u स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा बाय 2g आणि आणि हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल फ्रेमचा फ्रेमचा फॉर्म्युला फॉर्म्युला u स्क्वेअर sin 2 थीटा बाय g. आता आता या तिन्ही फॉर्म्युल्यांमध्ये फक्त एक ऍडिशनल डिग्री लावून टाका डॉक्टर. सगळा मेकअप झालाय, एक चांगली डिग्री लावा. समजलं? समजलं? ह्याच्यात काही नवीन तुम्हाला घ्यायचं का? तो एक व्हाईट कलर मध्ये लिहिलेला आहे. आता हे मी काय करू शकलो असतो, त्याच व्हिडिओमध्ये 5 मिनिटं एक्स्ट्रा घेऊन फक्त हे कॉस अल्फा लिहा म्हटलं असतं. त्यासाठी पुन्हा 35 मिनिटाचं लेक्चर केलेलं आहे. कारण जोपर्यंत माझं समाधान होत नाही की ही गोष्ट व्हायला पाहिजे, फक्त तुम्हाला त्याचा फील आला पाहिजे की इन्क्लाइड प्लेन मध्ये नेमका चेंजिंग फॅक्टर कोण आहे, का बदलतं सगळं. प्रत्येक ठिकाणी बघा अल्फा आहे, म्हणजे कोणता अँगल आहे? अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे. हाच मेन मुद्दा लक्षात ठेवा. 3 फॉर्म्युले तेच आहेत. आता आता याच्यात मॅक्सिमम मॅक्सिमम काय होतं थीटा 40 इक्वल का थीटा काय होता 45 डिग्री. कुठं कुठं होता? मॅक्सिमम रेंज ग्राउंड मध्ये. फक्त एक फक्त एक काम करा, ऍक्सेलरेशन इकडे एक्स x होतं, डी y जाईल. इकडे इकडे x ऍक्सेलरेशन होतं, इकडे इकडे y y ऍक्सेलरेशन होतं. दोन्ही दोन्ही निगेटिव्ह मध्ये होते. या मायनस जी साइन अल्फा मायनस जी कॉस अल्फा. निगेटिव्ह मध्ये होते म्हणजे मायनस घ्यायचा. इन्क्लिनेशनच्या अँगलशी रिलेटेड होतं तो, पण वर अल्फा लिहायचा आणि नेहमी हाफ करायचा. चला, हा फरक समजून घ्या. आपण जो रेंज वाला फॉर्म्युला लिहित होतो, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट किती लांब जाऊन पडतो, किती लांब जाऊन पडतो, तर सांगा किती डिग्रीला तो लांब जाऊन पडायचा सगळ्यात जास्त? 45 ला. इथं फक्त काय करणार, एक ऍक्सिलरेशनचा कॉम्पोनंट आल्यामुळे 45 मायनस काय करणार, अल्फा बाय 2. मॅक्सिमम रेंज इन्क्लिनेशन मध्ये 45 असते मायनस मायनस अल्फा बाय 2 असते. एक्स्ट्रा एवढंच लावायचं. आता आता खूप आहे. अल्फा कोण आहे? अँगल आहे ना. अँगल मायनस अँगल काय असतो? अँगलच असतो. म्हणजे बघा थीटा काय, 45 मायनस अल्फा बाय 2. अल्फा होता अँगल ऑफ इन्क्लिनेशन. तो जर 30 असेल तर 30 बाय 2 काय होईल? 15. मग 45 मायनस 15 काय होईल? 30. वापस तो 30 होईल. म्हणजे इथे आपण जे ग्राउंड टू ग्राउंड केस मध्ये पाहत होतो की एखादा ऑब्जेक्ट मॅक्सिमम रेंज किती कव्हर करतो, त्याला फिक्स अँगल होता 45. इथे तसं आहे का? नाही. इथे मायनस कोण होतोय? अल्फा बाय 2. म्हणजे मॅक्सिमम रेंज ही इन्क्लिनेशन अँगल वर पण डिपेंड आहे, नुसत्या 45 वर नाही. तिथं तो 45 फिक्स होता, इथे मायनस अल्फा बाय 2 आहे. तर व्हेरिएबल कोण आहे? अल्फा. अल्फा चेंज होईल. अल्फा जर चेंज झाला तर तो थीटा चेंज होतो. म्हणून रेंजचा फॉर्म्युला इथं थोडासा चेंज होतो. मी याच्यामध्ये काहीच ठेवलेलं नाही, सगळ्या केसेस कव्हर केलेल्या आहेत. प्रूफ मध्ये जाऊ नका, आता हे डोक्यात ठेवा. प्रूफ तुम्हाला तुम्हाला फक्त पहिले मी पहिले एवढंच होतं. होतं. आता तेव्हा लॉजिक लॉजिक लावा. टॉप टू बॉटम. आता वरून खाली फेक. प्लेनचा अशीच आहे. टॉप टॉप वरून फेकलं, आता आता एक्स ऍक्सिस राहणार, वाय ऍक्सिस. आता एक्स ऍक्सिस तुमचा अलोंग इथे आहे. इथून तुम्ही इनिशियल व्हेलॉसिटी देता ना, तो ऑब्जेक्टला फेकायचं. वरून ऑब्जेक्ट खाली फेकताय. आता ही केस कळायली. एक्स ऍक्सिस तोच आहे, इन्क्लाइंड अलोंग इन्क्लाइंड आहे. वाय ऍक्सिस कुठे गेला बघा. आता आधी खालून वर फेकत होतात ना, आता इकडे वाय होता, आता वरून खाली फेकतोय. आता वरून खाली फेकताना व्हेलॉसिटी कशी आहे? अशी आहे. असा जाईल ना ऑब्जेक्ट. वाय असते, डॉटेड वाय आहे ना बेटा. एक्स तर असं आहे ना, अलोंग. एक्स ऍक्सिस कोण आहे? अलोंग इन्क्लाइंड प्लेन. वाय जो इथे होता तो खालून वर फेकताना होता ना, आता टॉप टू बॉटम आहे. तुम्ही वरून ऑब्जेक्टला खाली फेकताय.
तर आता तुम्ही वाय ऍक्सिसला इथून उचला इथं अरेंज तर फिक्स आहे. आता सांगा ओरिजिन इथे होता की नाही आधी आणि ऍक्सेलरेशन इकडे होतं, तर काय होत होतं? मायनस करत होता तुम्ही. आता बघा ओरिजिन इकडे आहे, ऍक्सिलरेशन पण इकडे आणि ऍक्सिस पण इकडेच आहे. ऑब्जेक्ट आता वरून खाली येतोय ना. पुढे बघा मी काय सांगतो. तर आता प्रोजेक्टाईल मोशन मोशन असं राहील, असं राहील, असं राहील. असं राहील. आता आता याच्यात काही केसेस मध्ये फरक पडत नाही. इथला इथला अँगल अँगल थीटा, थीटा, इथला अँगल अँगल अल्फा, अल्फा, तिथे ते काही काही बदलणार बदलणार नाही. नाही. इथं थीटा आलं, आलं, हा हा झाला झाला वाय y ऍक्सिस, हा हा x. एक्स. आता आता x एक्स निगेटिव्हला आहे निगेटिव्हला आहे आणि आणि जी जी पण पण निगेटिव्हला निगेटिव्हला आहे. आहे, तर तर दोन्ही दोन्ही निगेटिव्हचा इफेक्ट निघून जाईल, पॉझिटिव्ह होईल. तर तर या ठिकाणी फरक बघा फक्त. इकडे इकडे येणारं ऍक्सिलरेशन वायच्या ऑपोजिट आहे, मायनस जी कॉस अल्फा. कॉस अल्फाचा जी जो निगेटिव्ह राहील का? कारण वाय तर वर आहे ना, ऍक्सिस वर आहे, ऍक्सेलरेशन नेहमी खाली आहे, ऑपोजिट आहे, म्हणून जी कॉस अल्फा काय राहील? मायनस राहील. आता सांगा एक्स मध्ये काय होतं? ऍक्सिस जिकडे चाललाय, ऑब्जेक्ट तिकडे चाललाय की नाही? तुम्ही सांगा ऑब्जेक्ट वरून खाली जरी फेकला, वरून खाली किंवा खालून वरी फेकला, बरं समजा खालून वर फेकला, तर तो ऑब्जेक्ट असा जाईल, पडेल, तो वापस इकडेच येईल ना. तर खालून वर फेका का वरून खाली फेका, त्याचं ऍक्सेलरेशनची डायरेक्शन तर फिक्स आहे. त्याच्यामुळे जी साइन अल्फा जो निगेटिव्ह होता, तो कशामुळे निगेटिव्ह होता? एक्स ऍक्सिस तिकडे होता, ऍक्सेलरेशन ऑपोजिट होतं. ह्याला आपण नाव दिलं होतं वेक्टर मध्ये काय? काय नाव दिलं होतं? अँटी पॅरलल वेक्टर्स, 180 डिग्री निगेटिव्ह वेक्टर, विसरू नका. 15 दिवस शिकवले. हे असं आहे, लक्षात घ्या, खाली येईल. तर इथे मात्र एक्स ची जिकडे डायरेक्शन आहे, ऍक्सेलरेशनची पण डायरेक्शन तिकडेच आहे. वाय मध्ये काय होतं बघा, वाय ऍक्सिस वर आहे, ऍक्सेलरेशन खाली आहे, म्हणून जी निगेटिव्ह आहे. तो तसाच राहतो, फक्त या या केसमध्ये केसमध्ये जी जी साइन साइन अल्फाचा प्लस ठेवायचा. आता आता मागचे मागचे जेवढे जेवढे फॉर्म्युले आहेत, जिथे 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 साइन साइन अल्फा अल्फा आलाय, तिथे तिथे जी जी साइन साइन अल्फा अल्फाला मायनस ठीक होता, तो तो प्लस प्लस लिहायचा, ते फॉर्म्युले तेच टॉप टू बॉटम मध्ये चेंज काहीच नाही. फक्त जी साइन अल्फा निगेटिव्ह होता इतका वेळ, तो आता पॉझिटिव्ह. कारण एक्स ऍक्सिसची डायरेक्शन आणि आणि जी साइन अल्फाची डायरेक्शन सेम झाली. समजलं? तर त्याच्यात वेगळे फॉर्म्युले नाही. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक लक्षात घ्या, एक फॉर्म्युला थोडासा बदलतो, इसका मॅक्सिमम रेंज. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट असते बघा. काय होतं? 45 अल्फा बाय 2 लिहायचं, इथं प्लस करायचं. त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा इझी सोपं तर नाही लक्षात राहणार. नेहमी नेहमी मॅक्सिमम रेंज करता. सांगा ही कोणती केस आहे? टीबी, टॉप टॉप टू बॉटम. ठीक ठीक आहे, आहे, टीबीची केस आहे. ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिसची. आणि आणि ही कोणती केस आहे? ब्लूटूथची केस आहे. बॉटम बॉटम टू टॉप. ती ब्लूटूथ आहे, ती टीव्ही आहे. बाकी लक्षात या फॉर्म्युल्यामध्ये कुठं कुठं बदल होईल सांगा. आता बाकी बदल करू शकता. जिथे साइन अल्फा येईल तिथे टॉप टू बॉटमला काय कराल? प्लस ठेवाल, जी साइन अल्फा. कॉस अल्फा दोन्ही केसेस मध्ये निगेटिव्ह आहे. क्लिअर झाला आता? 35 मिनिट्स. युट्यूबवर एवढं सांगायसाठी 2-3 तासाचा व्हिडिओ करतात. त्याच्यात बिनकामाचं घंटाभर बोलतात. त्यांची ऍडच करतात घंटाभर. तर 35 मिनिटात आपण पूर्ण इन्क्लाइनचा सुपडा साफ केला, स्टार्ट टू एंड. सगळ्या केसेस याच्यात कव्हर झालेल्या आहेत. तर हा फरक लक्षात ठेवा. नाही तो तर नाही, तो साइन थीटा. थोडे थोडे मला पण याचे काही फॉर्म्युले थोडेसे चेंज होतात. तिथे तिथे आता आता हायर लेवलचं ट्रिग्नोमेट्री ला. हळू हळू. ठीक आहे. संपला इथे भाग आपला. समजला आता इथपर्यंत? तर नवीन काही नाही बेटा. तुम्ही इन्क्लाइंड प्लेन कालचा आणि आजचा जो पार्ट आहे तो जर व्यवस्थित आता पाहिला, समजून घेतला. आता मी तुमचा रेकॉर्डेड व्हिडिओला रेकॉर्ड केले. माझं लिहायचं काम कमी केलं फक्त. समजलं? जे मला डबल लिहायचं होतं एक्सप्लेन केलं मी तुमचं तुम्हाला. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा, हा मागचा नाही पाहायचा. आता हा तर रेकॉर्ड झालेलाच आहे ऑलरेडी, तर हा मी टाकेल तुमच्या ह्याच्यावर. हा व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे जेणेकरून माझं लिहायचं जे काम होतं डबल डबल ते वाचलं आणि थेअरी पूर्ण कव्हर झाली.
मागचा भाग सगळा आलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही एक्स्ट्रा रिव्हिजन मध्ये मागचे व्हिडिओ बिलकुल रेफर करा. मी प्लेलिस्ट लावून ठेवलेली आहे तुमच्या लिंकमध्ये. कोणत्याही क्लासचा टीचर तुम्हाला हे एवढं देणार नाही. तो तुम्हाला त्याची वेगळी फीस मागेल. मागचं पाहायचंय, त्याचे पैसे वेगळे दे. 12वीच्या स्टुडंटला म्हटलं 11वीच्या क्लासला या. दोघे यायलेत की नाही ते? त्यांना काय वेगळी फीस घ्यायला का मी? काहीच नाही. या फक्त शिका. माझ्याकडे शिकण्याला महत्व आहे. त्यांना काय वेगळी फीस मागितली नाही मी. त्यांचा फक्त विषय बनला पाहिजे. तुम्ही एका चांगल्या कॉलेजला लागले बस झालं. पैसे काय आजचे आलेले उद्या खर्च होतात. पण इथे मेन आहे तुम्ही अभ्यास करणं. आणि हे सगळं रेकॉर्डेड आता पहा, जसं तुमच्या कामाला यायले माझी किती मेहनत कमी व्हायली. आता मी एक्सप्लेन करायलो फक्त. आता 2 व्हिडिओ झाले याचे. एक मागचा एक आता. पुढच्या वर्षी अजून एक होईल. त्याच्या पुढची एक होईल. म्हणजे माझ्याकडे 4 व्हर्जन बनतील. ते 4 व्हर्जन आमच्या अनुष्काच्या कामाला येतील जेव्हा ती 12वीला जाईल. हे सगळं काम मी तिच्यासाठी करून ठेवलंय आता. कारण आयुषला मी हे शिकवलं होतं, पण त्यावेळेस माझ्याकडे हे डिव्हाइस नव्हतं. आणि त्याच्या वेळेस मी रेकॉर्ड करू शकलो नाही. सांगा खरे लकी कोण आहेत? तुम्हीच आहेत. सिद्धीच्या बॅच पासून सगळं नवीन नवीन आलं माझ्याकडे. तर आता काही डाऊट आहे ह्याच्यात? काही डाऊट नसायलाच पाहिजे. आता ह्याच्यापेक्षा सोपं तर नाहीये. मी सगळ्या केसेस करून दाखवलेल्या आहेत. आणि कोणतेही नोट्स दुसरे रेफर करत बसायचं नाही. हे मी अतिशय घाण अक्षरात जे लिहिलंय तेच वाचायचं. हेच तुमच्यासाठी खरे नोट्स आहेत. लक्षात ठेवा.